जिल्ह्यात गोवंश तस्करीचे सत्र थांबत नाही. नुकतीच बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीत 2 बैलांची कत्तलीसाठी वाहतूक करताना MS-30 BD 2669 क्रमांकाची मालवाहू गाडी पकडण्यात आली. पोलिसांनी 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करून चालक मोहम्मद असलम मोहम्मद अहमद यांच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र गोवंशाला जीवनदान देणारे खरे नायक सामाजिक कार्यकर्तेच ठरले. जयकृष्ण ढोकळे, सुबोध गवई आणि धनंजय देशमुख यांच्या सतर्कतेमुळे पोलिसांना ही माहिती मिळाली आणि कारवाई शक्य झाली. बोरगाव मंजू पोलीस हेड कॉन्स्टेबल सतीश हाडोळे व दत्तात्रय कुटे यांनी कारवाई केली. पण प्रश्न असा की एवढ्या स्पष्ट माहितीच्या आधारेही सदर वाहन कुठून आले होते, कुठे जात होते आणि गाडी कुणाची आहे हे तपासात अजूनही स्पष्ट नाही. प्रशासन फक्त कागदोपत्री गुन्हा दाखल करून मोकळे झाले का, अशी शंका गोप्रेमी व जनतेत व्यक्त होत आहे. पूर्वीही अशाच गाड्या, तेच आरोपी पुन्हा दिसत आहेत. तरीही कडक शिक्षेऐवजी गाडी आणि आरोपी दोघेही काही दिवसांनी मोकळे होतात. जिल्ह्यातील गोवंश तस्करीवर अंकुश नाही. उलट प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे तस्करांच्या मनात कायमचा धाक संपला आहे. गोप्रेमी समाजाचा संयम आता तुटू लागला असून जर कठोर कारवाई झाली नाही तर हा राग असंतोषात बदलून जिल्हा हादरेल, अशी स्पष्ट चेतावणी सामाजिक संघटनांनी दिली आहे. प्रतिनिधी संतोष माने. ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा.